सर्वांना रामकृष्ण हरी. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह राहत होते. त्या काळी काही पंडितांनी ज्ञानेश्वर माऊलींवर आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे होते की संन्यास दीक्षा योग्य रीतीने न झाल्यामुळे ज्ञानेश्वरांना वेद शास्त्र सांगण्याचा अधिकार नाही. हे ऐकून ज्ञानेश्वर माऊली शांतपणे म्हणाले, जर वेदांचा अधिकार जन्मावर नाही तर ईश्वर कृपेवर आहे. ईश्वराची इच्छा झाली तर तो प्राण्यातूनही वेद बोलवू शकतो. तेव्हा तिथेच असलेल्या एका रेड्याकडे माऊलींनी प्रेमाने पाहिले व म्हणाले, रेड्या वेद बोल. क्षणातच आश्चर्य घडले. तो रेडा स्पष्ट शुद्ध संस्कृत मध्ये वेद मंत्र उच्चारू लागला. सभोवतालचे सर्व पंडित स्तब्ध झाले. ज्यांनी ज्ञानेश्वरांना नाकारले होते तेच त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा सर्वांना उमगले की ज्ञान भक्ती आणि वेदांचा अधिकार हा ईश्वर कृपेवर अवलंबून असतो.